तर धीर धरा, काळजी करू नका, तुमच्यासोबत सरकार आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतायत। आंदोलक शेतकऱ्यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं हे आवाहन आहे। बावनकुळे या संदर्भात चर्चा करत आहेत असंही भरणेंनी स्पष्ट केलंय। सर्वच मागण्या ज्या शासनाच्या वतीनं करणं गरजेचं आहे किंवा ज्या करणं अपेक्षित आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कालच त्या बाबतीमध्ये बैठक झालेली आहे आणि या बाबतीमध्ये आमचे हे तिन्ही वरिष्ठ नक्की निर्णय योग्य तो घेतील। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अतिवृष्टीमुळे आपल्या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान माझ्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आणि निश्चित शेवटी ही जी कुठली घटना शेवटी निसर्गाच्या पुढे काय आपलं चालत नाही। आजही पाऊस पडतोय, 30 तारखेपर्यंत पाऊस अजून पडेल। पण काल आता भात वगैरे काही ठिकाणच्या कोकणातला जो त्यांनी बाहेर काढला तो भात भिजलेला आहे। म्हणजे नुकसान तर खूपच आहे। कारण नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत करणं नुकसान आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत। शेवटी धीर धरा, काळजी करू नका, सरकार तुमच्या बरोबर आहे। सरकारकडून कोणत्याही प्रकारची कोणतीही हालचाल ही कालपासून झालेली नाही। कोणालाही संपर्क झालेला नाही, ना बच्चू कडूंना ना कोणा आम्हा नेत्यांना काहीही त्यांच्याकडून हालचाली नाही। एक प्रकारे आमचा संयम आणि आमचा एक प्रकारचा पेशन्स पाहण्याचा प्रयत्न सरकार करते, परंतु आम्ही हटणार नाही आहोत। लोकांना जी अडचण आहे, विशेषतः लहान मुलं आहेत, महिला आहे, तर त्यांना अडचण होऊ नये यासाठीची व्यवस्था आम्ही केली। वेगळ्या गाड्या करून त्यांना त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलेलं आहे। आता जे तुम्हाला ट्रॅफिक दिसते त्या मोकळ्या गाड्या आहेत। आमच्या भारतीय नागरिकांना किंवा महाराष्ट्राच्या नागरिकांना त्रास देणं हा काही आमचा आंदोलनाचा उद्देश नाही।